प्रेमाने बोला. धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या 4 भावंडांची ख्याती महान तपस्वी चांगदेव महाराज ज्यांनी 1400 वर्ष मृत्यूवरती विजय मिळवला होता, एवढे महान तपस्वी त्यांच्यापर्यंत ही चर्चा, ही ख्याती पसरत बातमी पोचली. तेव्हा चांगदेव महाराजांनी ठरवलं की एवढे तपस्वी बालक जर असतील तर आपण का भेटायला जाऊ नये. त्यांना एक प्रश्न निर्माण झाला की आपण त्यांची भेट घेतली पाहिजे, की माझ्यापेक्षा एवढी ख्याती पसरत चाललेली आहे, अशी कोण बालकं आहेत, अशी कोण मुलं आहेत, त्यांना आपण भेटलं पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं की पत्र लिहायचं. पण मायना काय लिहायचा म्हणून त्यांना प्रश्न पडला. त्यांनी कोरच पत्र पाठवून दिलं आणि तो कोरं पाठवलेलं पत्र त्यांचा शिष्य घेऊन आला. आणि जेव्हा दरवाजात खेळणारी मुक्ताई भेटली, मुक्ताईला सांगितलं की चांगदेव महाराजांकडून आलोय आणि हे पत्र त्यांनी दिलंय. मुक्ताई असं करून बघते आणि म्हणते की याच्यात तर काहीच लिहिलेलं नाही आहे, कोरं आहे. तेव्हा तो शिष्य म्हटला की मायना काय लिहावा हा प्रश्न पडला. म्हणून चांगदेव महाराजांनी कोरच पत्र पाठवलंय. परंतु एवढं सांगतो की त्यांची इच्छा आहे की तुम्हा 4 भावंडांना भेटायला यायची. मुक्ताई धावत आपल्या दादांकडे गेली. ज्ञानेश्वर माऊलींच्या हातामध्ये पत्र दिलं आणि सांगितलं, दादा बघ ना, चांगदेव महाराजांना भेटायला यायचं आहे म्हणून पत्र पाठवलंय, पण पत्र तर कोरच आहे. दादा सांग ना, 1400 वर्ष मृत्यूवरती विजय मिळवून सुद्धा हा चांगदेव कोराच्या कोराच राहिला रे. तेव्हा मुक्ताईला स्मित हास्य ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं आणि त्या पत्राचं उत्तर म्हणून ती चांगदेव 65 लिहून पाठवली आणि अरदास प्रार्थना केली की तुम्ही येऊ शकता भेटीसाठी. आणि म्हणून चांगदेव महाराज आपल्या तपस्येची ताकद दाखवण्यासाठी वाघावरती बसून आले. आणि वाघावरती बसून आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना कहाणी माहीत आहे की त्यांच्या भेटीसाठी सुद्धा ज्ञानेश्वर माऊली निर्जीव भिंतीवरती कोवळं ऊन खात 4 भावंड बसले होते. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्या भिंतीला इशारा दिला आणि भिंतसुद्धा त्यांच्या भेटीला निघाली. आणि निर्जीव भिंतीवरून ही भावंड येत असताना पाहिल्यानंतर झर्र करून चांगदेव महाराजांचा अहंकार पानिपत झाला आणि चांगदेव महाराज नतमस्तक झाले ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावरती आणि म्हटले की तुम्ही महान तपस्वी आहात. अहो, ही तर साधारण गोष्ट आहे की मी जिवंत प्राण्याला माझ्या वशमध्ये केलं, पण तुम्ही तर निर्जीव भिंतीला वशमध्ये केलंय, म्हणजे तुमचा अधिकार किती मोठा आहे, तुम्ही किती मोठे तपस्वी आहात. ज्ञानेश्वर माऊलींनी स्मित हास्य केलं आणि मुक्ताईकडे इशारा करून सांगितलं, मुक्ता, त्यांना ज्ञानाचा बोध दे, ज्ञानाचा इशारा दे. तेव्हा चांगदेव महाराज म्हटले, ओ ज्ञानेश्वर महाराज, तुम्हाला भेटायसाठी आलो आणि हे अंगणामध्ये खेळणारी मुलगी जिने फ्रॉक गाठलाय तो सुद्धा फाटलेला आहे, स्वतः उघडी पडली आहे, मला कसलं ज्ञान देणार. तेव्हा ती 8 वर्षाची मुक्ता म्हणते चांगदेव महाराजांना, अरे चांग्या, मला काय उघडं बघतोस, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. अरे चांगदेवा, मला उघडं बघण्यापेक्षा ब्रह्म जगामध्ये उघडं दिसतंय ते बघ रे बाबा. आणि तो ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं मुक्ताईने चांगदेव महाराजांना दिला. आणि तेव्हापासून चांगदेव महाराजांची आध्यात्मिक गुरु ही मुक्ता ठरली. आणि म्हणून गुरुशिवाय तुमची भक्ती सुरूच होत नाही. ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांची भक्ती सुरूच नाही. म्हणून गुरुला फार महत्त्व आहे. अहो, त्या चांगदेव महाराजांच्या हिशोबानं आम्ही किस झाड की पत्ती, आम्ही काहीच नाही आहे. एवढंच नव्हे तर नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी सुद्धा भगवंताला एवढं वश केलं की
त्यांचा प्रसाद भगवंत खात होते. भगवंताला एवढं वश केलं की त्यांच्या भजनात भगवंत नाचत होता. पण भगवंतांनाच एक दिवशी सांगावं लागलं की नामदेवा, जरी मी तुझ्या प्रेमापोटी भजनात नाचलो, तुझ्या प्रेमापोटी तू डोका आपटत होता म्हणून प्रसाद खाल्ला, तरीसुद्धा तू अजून कच्चाच आहेस. तुला जर पक्का व्हायचा असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि मग नामदेव महाराज परभणी जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये खेचर स्वामींना शरण गेले. आणि तेव्हाच नामदेव महाराज म्हटले की सद्गुरू नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, देऊनी प्रेम कळा ज्ञानमुद्रा. पहिला सद्गुरू प्रेम शिकवतो, नम्रता शिकवतो, आणि नम्र झाला त्याने कोंडिले अनंत, आणि मग त्या अनंताला तुमच्यामध्ये कोंडता येतं. म्हणून देऊनी प्रेम कळा ज्ञानमुद्रा, नामा म्हणे निकी दावी येली सोय. निकी म्हणजे निखळ, निकोप, ज्याच्यामध्ये कुठलाच संदेह शंका राहत नाही आहे, आणि माझ्यातला पूर्ण अहंकार काढून टाकला. नामा म्हणे निकी दावी येली सोय, शुद्ध स्वच्छ चांगली सोय दाखवली. निकी म्हणजे निकळ, चांगली स्वच्छ शुद्ध सोय. नामा म्हणे निकी दावी येली सोय, न विसरावे पाय खेचरांचे. म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा समजावून सांगतात की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. आणि या सगळ्यांमधून एकच भावार्थ येतो की तुम्ही कितीही तपस्वी असा, कितीही कर्मकांड करा, पण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न न सेवया उपदेशेंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. तुम्हाला जर खरंच या पंचतत्वाच्या शरीरामध्ये असणारं 6वं तत्व, ते 6वं तत्व जाणायचं असेल तर आत्मज्ञानाचीच गरज आहे बाबांनो. म्हणून माऊली समजावतात की योग यागविधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी करीशी जना, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून आम्ही सहज ऐकतो लोकांकडून, अरे जरा देवधर्म करा, जरा देवधर्म करा, जरा देवधर्म करा. आता देवदेव करा म्हणत नाही, देवधर्म करा म्हणतात. कारण ज्या दिवशी कळतं देवाचं वर्म, त्यालाच समजतो धर्म. म्हणून एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. म्हणून प्रचार करत असताना जगामध्ये निरंकारी मिशन दिसतंय की बाबा एक जो तुमच्या अंगसंग आहे ना, त्याला जाणून ओळखून भक्ती करा, आणि ओळखून भक्ती केल्याच्या नंतर नक्की तुमचा आवाज तो ऐकेल. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. ओम रामकृष्ण हरी.